राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप साजनी
हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया पांडुरंग चिंतिलिया पांडुरंग चिंतिलिया 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 त्यासी चिंतिलिया मने चित्ता करी गवसने चित्ता करी गवसने चित्ता करी गवसने पावावया फळ अंगी असावे हे बळ अंगी असावे हे बळ अंगी असावे हे बळ पावावया फळ अंगी असावे हे बळ अंगी असावे हे बळ अंगी असावे हे बळ त्यासी चिंतिलिया मने चित्ता करी गवसने चित्ता करी गवसने चित्ता करी गवसने चित्ता करी गवसने तुका म्हणे तई सिद्धी ओळखते पाये सिद्धी ओळखते पाये तई सिद्धी ओळखते पाये म्हणे तई सिद्धी ओळखते पाये सिद्धी ओळखते पाये सिद्धी ओळखते पाये तुका म्हणे तई सिद्धी ओळखते पाये सिद्धी ओळखते पाये तई सिद्धी ओळखते पाये म्हणे तई सिद्धी ओळखते पाये सिद्धी ओळखते पाये सिद्धी ओळखते पाये त्यासी चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मने त्यासी चिंतिलिया मने चित्ता करे गवसने चित्ता करे गवसने चित्ता करे गवसने
चिंतिलिया मनी पाप विलठाया पाप विलठाया आया पाप विलठाया ठाया पाप विलठाया पांडुरंग 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 चिंतिलिया चिंतिलिया पांडुरंग चिंतिलिया ऐसी चिंतिलिया ऐसी चिंतिलिया
पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया, पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी, पावावया फळ अंगी असावे हे बळ, त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी, तुका मने सिद्धी तुका मने तई सिद्धी ओळगती पायी, त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी, पांडुरंगा करू प्रथम नमन,
अक्षरमानाख्ययमानन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांची प्रभू चिंतनामध्ये प्रवृत्ती व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून तुम्हा आम्हाला भगवंताच्या चिंतनाचा महिमा सांगतायत. विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र शिवडी गावात स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी गुरुवर्य नतुसिंग बाबा गुरुवर्य मोठे बाबा वैकुंठवासी गुरुवर्य लक्ष्मण बाबा आदी करून साधू संतांच्या प्रेरणेतून आशीर्वादातून तथा आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज भाई पूज्य बाबांच्या मार्गदर्शनाने गेल्या 47 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होतो आहे. आणि या उत्सवातील या वर्षीच्या या उत्सवातील 6व्या दिवसाची चिंतन सेवा सर्व सन्माननीय श्रीराम भजनी मंडळ तथा श्रीराम मंदिर संस्थान यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळी शिवडी यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना सर्व जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व सन्माननीय सेवक असणारे ही गुणीजन मंडळी या सर्व गुरुबंधू महाराज मंडळीच्या विषयी सद्भाव व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व तुम्ही देवरूप श्रोते आपणही पाऊस असताना सुद्धा कीर्तनाला आलात तुमचे आभार मानतो. एकनाथराव शिंदेच्या लाडक्या बहिणी त्यांचेही आभार मानतो त्याही कीर्तनात आहेत. आणि या सर्वांचे आभार मानून अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. विठाला आज आपण चिंतनात तुकाराम महाराजाचा एक गोड अभंग निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आम्हाला देवाच्या चिंतनाचा महिमा सांगितलेला आहे. ऐका मंडळी, जीव चित्तवान आहे, जीव चित्तवान आहे. मुळात जीवाचं जीवत्वच या अंतःकरण उपाधीवर सिद्ध आहे. ज्या दिवशी अंतःकरण सिद्ध होत नाही त्या दिवशी जीवत्व सिद्ध होत नाही. मग जीवाची लक्षण व्याख्या काय केली पंचदशीकारांनी शास्त्रांनी? चैतन्यम यद अधिष्ठानम, ज्याचं अधिष्ठान चैतन्य आहे. लिंग देहस्य यः पुमान, ज्याच्यावर अध्यस्त काय आहे? लिंग देह म्हणजे अंतःकरण आहे, सूक्ष्म देह आहे. अंतःकरण अर्थानच आहे ते अंतःकरण आहे. आणि चित छाया लिंग देहस्था, त्या देहामध्ये जी चितीची पडलेली छाया आहे तत्संगो जीव उच्चते, त्याला जीव असं म्हणतात. जीव कशाला म्हणतात? व्यापक ब्रह्म चैतन्याला अंतःकरणी उपाधी लागली आणि व्यापक चैतन्याचं बिंब त्या अंतःकरणामध्ये पडलं. अंतःकरण सुंदर स्फटिकासारखं असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं आणि प्रतिबिंब पडून जे आभासवाद्यांची व्याख्या आहे, अवच्छेदकवाद्याची थोडी अशीच पण थोडी वेगळी आहे. म्हणजे चैतन्याला अंतःकरण उपाधी आणि त्याच्यात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, या संघाला काय म्हणतात? जीव म्हणतात. जीव म्हटलं की कोणाचं ना कोणाचं चिंतन करणारच. मन माणसाचं रिकामं राहतच नाही. ते काय करत असतं? चालतच राहत असतं. बरं ते मन फक्त सुषुप्तीत थोडस आडवं पडलेलं असतं.
फक्त सुषुप्तीमध्ये. हो, नाहीतर जागृतीतही त्याचा प्रपंच चालूच आहे. जागृतीत जेवढा प्रपंच करतो त्याहीपेक्षा स्वप्न जरा जास्तच रंगतो हा. हो, मनची रहाटे एकले स्वप्ना माझी, ज्ञानोबराय म्हणतात ना. तरी अर्जुना स्वप्नेची हे विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे. महाराज, मन जागृतीत डोळ्यासमोर आहे तेच दाखवतं. स्वप्नामध्ये मन आपल्याला काय दाखवेल याचा भरोसा नाही. मला सांगा, जागा असताना आपली अंत्यविधी आपण पाहू शकतो का? बोला की. समजा तुम्हाला वाटलं माझा अंत्यविधी, माझा नाही म्हणजे आपला आपला, मला जगू द्या थोडे दिवस. हा, ज्याला स्वतःचा अंत्यविधी पाहायचा आहे, जागृतीत पाहू शकतो का बुवा आपण? नाही पाहू शकत. पण स्वप्नामध्ये मन असं आहे, स्वप्नात आपला अंत्यविधी सुद्धा मन दाखवतं. मन एवढं प्रबल आहे. असं आहे, मनची रहाटी एकले स्वप्न माझे. ते शांत बसत नाही, ते करतच राहतं, खटपट करतच राहतं. पण या मनाचं ना लयच एक वाईट आहे. काय वाईट आहे? हे मन करायचं ते करत नाही, आणि जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही. इथं शिक्षक आहे का कोणी? शिक्षक का मीच हो 2 मिनिटासाठी? हा, आहेत ना गुरुजी? शिक्षक आहे. मला सांगा, वर्गात मुलं आली, वर्गात मुलं आली, वर्गात मुलं आली, आणि आलेली मुलं, हा आले का? हा, ड्रोन आहे का? वा 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 वा. फक्त ड्रोनाने आमची पप्पी घेऊन ये म्हणजे भागलं नाही तर कुठं ना व्हायचा. एक तर आम्ही अशी ड्रोन पप्पी घेतले, मग क्रेनच लागेल आम्हाला. ऐका, चला इकडं पहा. गुरुजी, आपला संवाद चालला होता. वर्गामध्ये मुलं अभ्यासासाठी आले पाहिजे. मुलानं वर्गात येऊन अभ्यास नाही केला ना, तेवढा त्रास होत नाही जेवढा त्रास होतो की ते अभ्यास कडून धिंगाणा करू लागले. म्हणजे जे करायचंय ते जर केलं नाही त्याचा त्रास होत नाही, पण जे करायचं नाही ते केल्यावर जास्त त्रास होतो. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, करायचं ते राहू द्या आणि पळाट्याला जाऊ द्या. मन काय? करायचं ते राहू द्या आणि पळाट्याला जाऊ द्या. हे तुम्हाला कळणार नाही, कारण इकडे पळाट्याने तिकडे द्राक्ष आहेत. तुम्हाला आधी समजून सांगावं लागेल मन नेमकं काय. पळाट्या म्हणजे कापूस असतो ना, कापूस, त्या कापसाचं सगळं झालं, माल काढून घेतला, ते जे खाली राहतं त्याला पळाट्या म्हणतात. बरं, हे काम कसे असतात दादा? उन्हाळ्यात असतात. बरं, हे काम 8 दिवस महिनाभर लांबले तरी चालतात. तिथं कुठं लय पाणी येतं, लगे आता लगेच शेतकरी कामं करायचे आणि लगेच आपल्याला गवत काढून गांजे आपलं गजरा गवत करायचे, असं थोडीच आपलं गडबड काहीच नसतं, निवांत असतं. ती पळाटी काढायला महिनाभर 2 महिने जरी वेळ लागला तर ते चालतं. आता निघाले तिरी वगैरे, ट्रॅक्टरनं काढलं जातं, पण जुन्या काळात ना त्या पळाट्या उपटून काढाव्या लागायच्या. चिमट्यानं, हातानं, जसं रेटल तसं असायचं ते करावं लागायचं. आणि मग काय झालं, पाहुणे आले होते. सासू म्हणली, सुनबाई, सुनबाई स्वयंपाक कर बरं, पाहुण्यांना लवकर जेवायचंय, लवकर स्वयंपाक कर. सासूनं काय सांगितलं? पाहुण्यांना काय आहे, गडबड आहे, लवकर स्वयंपाक कर. ती म्हणली, नाही नाही, मी पळाट्याला जाते. म्हणजे पळाट्या उपटायला जाते. अगं स्वयंपाक करणं, नाही नाही, पळाट्या राहत्यांना. अगं ते उशिरा केलं तरी चालेल, पण उपाशी मरतील ना पाहुणे. म्हणजे जे स्वयंपाक करायचं ते राहू द्या, जे करायचं ते राहू द्या, नाही मला पळाट्याला जाऊ द्या. मन असं आहे, जे करायचं ते करत नाही, आणि जे नाही करायचं त्याचं चिंतन करतं. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. तुकोबाराय म्हणतात, नेऊ पतना आदरिले. करायचं तर आपल्या पोराचे लग्न राहिली त्याचं टेन्शन कमी आहे मनाला. हे राहुल गांधीचं कधी होईल आणि सलमान खान कधी करेल? अरे तुला करायचं काय? तुला काय पडलं त्याच्या वाचून? जे करायचं ते करत नाही, जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही. असं मन आहे बघा, करतच राहतं, भरकटत राहतं, फिरतच राहतं. मनाला ना 3च आलंबन आहेत स्थिर होण्याकरता. कधी मन जडाचं चिंतन करतो, त्याच्यात रमतो. मन कधी जडात रमतं, त्याला रमायला दुसरं एक माध्यम आहे जीव. मन जीवात रमतं, आणि जर वळण लावलं तर मन देवात सुद्धा रमतं. म्हणजे मनाला रमायला, अर्थात आजच्या अभंगातला शब्द उचलू का बा, चिंतन. मनाला चिंतन करायला एक जड आहे, एक जीव आहे, आणि 3रा देव आहे. पण मन जास्त काय करतं? हो, काय करतं? हे मन जास्त जडाकडे पळतं, जडाकडे पळतं.
मनुराजा एक देहपुरी, असे नांद तो त्याशी दोघी नारी. देहपुरीचा राजा आहे आणि त्याचं नाव काय आहे? मन. त्या मनाला दोन बायका आहेत म्हणे. असे नांद तो त्याशी दोघी नारी. त्याला दोन बायका आहेत. कोणती कोणती बायको आहे? त्याला एक निवृत्ती नावाची बायको आहे आणि एक प्रवृत्ती नावाची बायको आहे. निवृत्ती म्हणजे काय? देह सोडून परमात्म्याकडे प्रवास करणं, ही निवृत्तीचा प्रवास आहे. हा काय आहे? निवृत्तीचा प्रवास आहे. आणि देव सोडून देहाकडे प्रवास, हा प्रवृत्तीचा प्रवास आहे. हे मन काय करतं? वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर हा विषय फार गोड मांडायचे एका दृष्टांतानं. आता त्यांचं वय, त्यांची ते दृष्टांत आहे, आम्ही फक्त हिंमत नाही करू शकत ते सांगण्याची. आणि तुम्ही म्हणले तर करीन बी, मोह काय सांगू गुरुजीच्या भाषेत. गुरुजी म्हणायचे हे मन आहे ना, ह्या मनाला दोन बायका, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. त्याची पहिली बायको निवृत्ती. मन मूळचं कोण आहे? आत्मा वै पुत्र नामासी अमृतस्य वै पुत्र. हे मन मूळ कोणाचं आहे? तर परमात्म्याचं आहे. निवृत्ती त्याची पहिली बायको आहे. पण हे निवृत्तीकडे कमी जातं आणि प्रवृत्ती त्याची जी दुसरी बायको आहे तिच्याकडे जातं. गुरुजीची भाषा जहाल आहे, ते सांगण्याची माझी हिंमत नाही, पण त्याला सॉफ्टवेअर मारतो. हार्डवेअर आहे. त्याला काय करतो? थोडं सॉफ्ट करतो. गुरुजी म्हणायचे मन निवृत्ती सोडून प्रवृत्तीकडे का जातं? म्हणजे असंच असतं, पहिल्यापेक्षा दुसरीच लाडकी असते. समजून घ्या बा, मला ताण देऊ नका. तुमच्या ताण वाळून जायचो मी, बघा ते लय ताण देऊ नका मला, समजून घ्या. मन जास्त प्रवृत्तीकडे जातं आणि प्रवृत्तीमध्ये कधी जडाचं चिंतन करतं, कधी जीवाचं चिंतन करतं. पण साधू संतांनी तुमच्या आमच्या करता प्रतिनिधित्व करून या मनाला काही उपदेश केले. मनाला सांगितलं, मना तेथे धाव घेई, 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 मना तेथे धाव घेई. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, तुम्ही डोळे घ्याले, तुम्ही डोळे घ्याले. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. कुठं पडू नको रे, विठोबाच्या पायावर राहा. पण ऐकलं का? राहणं जरी तेच असलं, चिंतन करणं ते जरी असलं, तर अभंगात शब्द चिंती लिया. पण आपल्याला प्रमाण असं शोधायचंय की मनाला चिंतन कर देवाचं, असा उपदेश केलेला भरपूर प्रमाण आहेत. त्यात एक प्रमाण, न करी रे मना काहीच कल्पना. हे मना काहीच कल्पना न करी, मग करी काय? चिंतिया चरणा विठोबाच्या. देवाच्या पायाचं काय कर म्हणा? चिंतन कर.
कारण काय आहे म्हणा, तू जर जडाचं चिंतन केलं तर नुकसान जास्त आहे तुझं. काय नुकसान आहे? आधी गीतेतलं श्लोक सांगतो, सगळ्यांना पाठ असणारा. त्यावर ज्ञानोबारायचं भाष्य सांगतो, त्याला एक दृष्टांत देतो. म्हणजे आपल्याला मन जेव्हा जडाचं चिंतन करतं तेव्हा काय नुकसान होतं ते कळेल. ध्यायतो विषयन पुंसस संगस्तेषुपजायते. इथून ही नाशाची परंपरा चालू होते. तर बुद्धी नाशात प्रणश्यती. नुसता नश्यती नाही, प्रणश्यती. उपसर्ग लावून त्याचा विशेष सांगितला. सर्वस्व संपून जातं म्हणा जडाचं चिंतन केलं तर. म्हणजे घरदार हे जे आहे, पैसा अडका जो आहे, याचं चिंतन माणसाला पतनाकडे नेतं. हो, पतनाकडे नेतं याचं चिंतन, जडाचं चिंतन. बघा, जडाचं चिंतन माणसाला पतनाकडे नेतं. बुद्धिनाशात प्रणश्यती. त्यावर ज्ञानोबारायचं भाष्य किती गोड आहे बघाय का. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना ऐक. पण तुम्ही शेतकरी आहात सगळी मंडळी, मला माहिती आहे. तुम्हाला कडबा कळतो का? हा, जावं आले की आपलं बैलाला वगैरे घालतात तो काय कडबा. कडबा. आणि ते कडबा रचून जो ढीग लावला जातो त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? वळई. वळई, गंज, वळई. तुमच्याकडे होड म्हणतात. हुड. हुड. अरे हुड. बघा बघा शब्द आपल्याकडे गंज म्हणतात ना. वळई, 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 गंज असे शब्द. मला एक सांगा, तो कडबा आहे ना, कडबा, त्याची एक पेंड पेटवायला किती काडे पेटायला लागतात? एक लागते. बरं, मग एका पेंडीला एक काडी तर दोन पेंड्याला किती काड्या? तुम्ही अर्ज कामून माग घेतला चोपदार. काय हो आता डिपायची जपतो नाही तर काय हो, अर्ज माग घ्यायचा ना. एका पेंडीला एक काडी तर दोन पेंड्याला किती काड्या? बर, दोन पेंड्याला एक काडी तर 10 पेंड्याला किती काड्या? एकच होय. बरं, 10 पेंड्याला एक काडी. काय शब्द वापरला तुम्ही? अख्ख्या वळीला किती काड्या? एकच. नाही तुम्ही अंदाजे सांगता का कोणाची पेटी लिहिली? ते काय सांगावं लागेल. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग. एक काडीची थिणगी जर त्या वळीला लागली, त्या थिणगीला जर इंधन मिळालं, म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना. काय पुरुष के? अरे अर्जुना, त्याला थिणगीला इंधन मिळत गेलं तर त्रैलोक्य जळायची ताकद ठेवती कोण? एक थिणगी. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना. काय पुरुष के? पुढे ऐका ज्ञानोबारायचे. तैसे विषयाचे ध्यान, तैसे विषयाचे ध्यान, विपाये जरी वाहे मन. शब्द काय गोड आहेत. येसने हे पतन निश्चित थाकी. वाया ओवीत गंमत लय गोड आहे. गोड आहे म्हणजे सांगायला गोड आणि ऐकायला गोड. कुठंतरी हृदय जागृत करण्याकरता गोड म्हणा. ओवी शब्द काय आहेत? तैसे विषयाचे ध्यान विपाये. विषयाचं ध्यान विपाये म्हणजे चुकून, विकल्पानं. म्हणजे चुकून जरी विषयाचं ध्यान झालं तरी येसने पतन निश्चित. म्हणजे तुम्ही विषयाचं ध्यान आवर्जून करा किंवा विकल्पानं करा, चुकून करा, तरी पतन मात्र निश्चित. पतन मात्र निश्चित. विस्तवावर पाय जाणून पडला काय, न जाणून पडला काय, त्याचा चटका निश्चित. त्याचा चटका निश्चित. तसं विषयाचं ध्यान आवर्जून करा किंवा विपायानं करा. ज्ञानोबाराय म्हणतात तेने हे पतन निश्चित टाके. जड काय करतं? आहे ते घालवतं आणि नाही ते मिळू देत नाही. अवघड आहे जडाचं. जडाच्या चिंतनाच्या बाबतीत एक दृष्टांत प्रसिद्ध दिला जातो. एक गरीब माणूस होता माझ्यासारखा. काय झालं तुम्हाला? आशा आहे कमाल झाली तुमची. गरीब नाही मी, गरीब आहे. तुमच्यासारखा मोठा माणूस नाहीये मी. गरीब होता बिचारा. आपलं उगाव शिवडी सारख्या एका गावामध्ये राहत होता. पण उद्योग धंद्यानं काही मजुरीनं पोट भराना. बायको म्हणल्यावर काहीतरी उद्योग करा असं मला वाटतं. तुम्ही करू म्हणला उद्योग.
मग त्यानं उद्योग करायला काय केलं, त्यानं काचाचे घर करू आणि विकू असं त्याला वाटलं. म्हणून त्यानं काय केलं, ते आता येत नाहीत बघा, पहिले खूप यायचे असे काचाच्या तुकड्याचे संतोष भाऊचे घर यायचे, गमजे लय सुंदर असं ते काय गोष्टी यायच्या. त्यानं असं कच्चं मटेरियल गोळा केलं, चिटकवलं आणि घर तयार केलं. निपाडचा बाजार कोण्या दिवशी असतो? शुक्रवारी. शुक्रवारी बाजारामध्ये गेला, त्याला भांडवल लागलं 5 रुपये आणि त्या घराचे आले 20 रुपये. म्हणजे फायदा किती पटीनं? ना 3 पटीनं फायदा झाला. मला धंदा लय भारी, फक्त फेटान उपरनं युट्यूबचे 2-4 टिपणं आपलं चांगले लय भारी. मग त्यानं ते काचाचं घर केलं आणि त्याला किती मिळाले? 20 रुपये मिळाले. बायकोला मला अगं 5 रुपये भांडवल, 20 रुपये मिळाले. तुम्ही धंदा लय भारी, म्हणजे सोडू नका. आणि मग त्याला असं वाटायचं, निफाडला जर 20 मिळतात तर नाशिकला नक्की 30 भेटतील. त्यानं बायकोला सांगितलं, का ग म्हणले, मी जर हाच व्यापार जर नाशिकला केला तर लय भारी होईल ना, तिप्पट चौपट पैसा मिळेल. मोठं शहर आहे, मोठ्या शहरात लोक हौशी असतात, हो मोठे हौशी असतात. म्हणून त्यानं काय केलं, एका टोपल्यामध्ये 10-12 घर तयार केले, चुंबळ केली, डोक्यावर घेतली आणि काचाचे घर घेऊन कोण्या बाजाराला निघाला? नाशिकला निघाला. कोण्या मार्गे जायचं? इकडून पिंपळगाव कोण का आपलं सरळ चांदोरी आपलं सरळ जाऊ आहे ना. सरळ मार्ग असताना कशाला अडचणीत जायचं? दादा तिने ते काचाचं टोपलं, भांड्याचं टोपलं, त्या घरांचं टोपलं डोक्यावर घेतलं. चालत 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 चांदोरी पर्यंत गेला. थकला बिचारा. म्हणजे एक झाड पाहिलं, झाडाखाली जाऊन गुळाचा खडा खाल्ला. थकला बिचारा. कोण आलं ते? झालं का? बघा इकडं पाणी प्याला. दोन घास खाल्ले, बरं वाटलं. मला बी बरं वाटलं. कोण होत? टेकन दिलं आणि बसला. असं टोपलं ठेवलं आणि त्या झाडाला टेकन देता देता चिंतन करायला लागला. घर 10 आहेत. किती आहेत? 10. भांडवल लागले 50 रुपये. 5 रुपयाला घर आहे ना आपलं. भांडवल किती लागलं? 50. नाशिकला जर गेलो, एकाचे 25 मिळतील. 25लाच विकू नको, लय नको लुटाय. 25 मिळतो म्हणजे एका घराची किती उरली? 20 झाले. 200. हा पुन्हा येईल. 100 रुपये बायकोला देईन. 100 रुपयाचे पुन्हा 20 घरं करीन. पुन्हा त्याचे 400, 400चे 800, 800चे 1000. असा मी कोट्याधीश होईल. असं करता करता पैसे झाले. लागली झोप. पण जागता जवासी जे मने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखी जे त्याची स्वप्न डायरेक्ट कुठे आले. तुम्हाला तर म्हणलं मनाचं काम लय कठीण, डायरेक्ट कुठे आले. आणि तो चिंतन करत करत स्वप्नामध्ये तेच जडाचं चिंतन चालू राहिलं. 1 कोटीचा 1 बिघा घेईन. म्हणजे पैसे उरवायचे, बंगला बी बांधायचा आपल्याला. 1 बिघा घ्यायचा, मस्त बंगला बांधायचा. बंगला बांधायचा. हे कुठं चालले? हे ध्यानात राहू द्या. कुठं चालले? स्वप्न. बंगला बांधेल, मोठी वास्तू शांती करील, कीर्तन उमेश बॉचत ठेवीन. दुसऱ्याचं खायला ठेवू आता मी. मोठं ठेवीन. आणि पुन्हा कामधंदा करायचं सोडून देईन. हे कुठं चाललंय? स्वप्नात चाललंय. पुन्हा असा सोप्यावर बसल, पुढं 72 इंची टीव्ही लावील.
का मोठी लावायची? भजन भरपूर झाली. तसं काय नाही, आपल्या कीर्तनामध्ये आपण 2000 इंची सुद्धा लावू शकतो, आपल्याला काही अडचणच नाही. अशी काय लावी टीव्ही? हे कुठं चाललंय? असा रिमोट घेऊन बसाल, ठीक आहे. आज टाळ तरी घेतला, 10 मिनिट उभं राहील, उद्या 1 तास उभं राहील, काय बिघडलं? काय अडचण नाही. इकडं पहा, स्वप्नात चाललंय चिंता, आणि टीव्ही पाहत बायकोला आवाज दिला, ऐ सोयाबीन चिल्ली कर. कोणाला सांगत? बायकोला सांगत. आणि मग असा हे कुठं चालले, पण ध्यानात राहू दे, हे स्वप्न चालू. आणि जर माझ्या बायकोनं सोयाबीन चिल्ली केली नाही, एका लातात तिला पाणी पाहिजे, हाणली लात त्यानं, पण स्वप्नात ती लात लागली कोणाला? अहो 10च्या 10 घरं गेली ना फुटून, बघता काय माझ्याकडं, आणि उठून पाहतो तर इदंच्या नास्ती आणि परंच्या न लभ्य. हातात होतं ते गेलं, आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते संपलं. जडाचं चिंतन हे करतं, एवढा चांगला नरदेह मिळाला तो वाया जातो. आणि ह्या देहानं जे जे ठरवलं, खरं सांगा ठरवलेलं काय काय मिळालं? मन जे जे ठरवतो ते माणसाला संसारात मिळतं का? तुम्हाला वाईट नाही वाटायचं ना? बोलू का मोकळ्या मनानं? ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिनं हात वर करा बरं. भाऊ एक बी हात वर नाही. ठीक आहे, आपण प्रश्न बदलू. ज्या बाईला मनासारखी मिळाली नाही तिनं हात वर करा, मग तरी बी हात वर नाही. मनासारखी मिळाली का? तरी हात वर नाही. मनासारखी नाही मिळाली का? तरी हात वर नाही. म्हणजे 100% काही मतदान झालेलं नाही. फक्त त्या सगळ्यांचं माता माऊल्यांचं एकच म्हणणं आहे, त्या म्हणतात महाराज मनासारखी मिळाली का म्हणलं बी आम्ही हात वर करू शकत नाही, मनासारखी नाही मिळाली म्हणलं तरी आम्ही हात वर करू शकत नाही. पण बाबा तुम्ही समजून घ्या, आणि मी समजून घेतलेला आहे. एकच उत्तर देतो, संसारात कोण्याही, अहो तुमचा संसार 1 एकराचा असो नाही तर 10 एकराचा असो, मनासारखं संसारात मिळत नाही. जडाच्या चिंतनात माणूस काळ घालवतो. हो, आपल्या गाठीला असणारा नरदेहातला एवढा पवित्र काळ आपण या जडाच्या चिंतनामध्ये घालवतो. नरदेह तर जातोच जातो. भांडवल मुदलामध्ये पडे तोटा, आणि आयसा खोटा उदीन. मुदला संपून जात तर फायद्याचा काय विचार करता? म्हणून तुकोबाराने सांगितलं, आता नका रे बाई नका रे, आता नका रे बाई नका रे, बाई नका रे, गाठी ते लुटवो लोकारे, गाठी ते लुटवो लोकारे, गाठी ते लुटवो लोकारे, गाठी ते लुटवो लोकारे. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा रे बाई नो जागा, जागा रे बाई नो जागा रे बाई. जडाचं चिंतन माणसाला अशा पतनाकडे नेतं. म्हणून नको बाबा म्हणा, जडाचं चिंतन नको करू. आता जीवाचं चिंतन काय करतं? जीवाचं चिंतन सुद्धा माणसाला पतनाला नेतं. पतनाशी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, तिचा खोटा स्नेह प्रीती, तिचा खोटा स्नेह प्रीती, पुरते कारण बहुवारावे वचन, बहुवारावे वचन, बहुवारावे पुराणे
त्याप्रमाणे महाराज जडाचं चिंतन जसं पतनाला नेतं तसं जीवाचं चिंतनही पतनाला नेतं. पतनाशी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, तिचा स्नेह खोटा तिची प्रीती खोटी, कारण ती पतनाला नेती. इथं जो अभंग आहे ना गाथ्यात, हा अभंग बायकोला उद्देशून आहे, पत्नीला उद्देशून आहे. म्हणे तिचा स्नेह खोटा तिची प्रीती खोटी, कारण तिचा स्नेह तिची प्रीती माणसाला पतनाला नेते. म्हणजे महाराज असं कसं, आम्ही ग्रस्त आश्रमी माणसं आहोत, मग आम्ही काय केलं पाहिजे? काळजी नका करू, विधी पुरते कारण. जो विधी आहे त्यापुरता पत्नीशी व्यवहार केलाच पाहिजे. धर्मात तिची प्रतारणा केलीच न पाहिजे, अर्थात तिची प्रतारणा केलीच न पाहिजे. धर्मार्थ धर्मेचे अर्थेचे कामेचे, कामात तिची प्रतारणा केली नाही पाहिजे, पण तिथं अडकलं नाही पाहिजे. नाथाने लय गोड उच्चार मांडला. नाथ महाराज म्हटले चिरंजीव पदातल्या ओव्या, नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा एकांत, नको नको स्त्रिया नाही, ही ओवी आधी पाहिजे मला. नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियाचा सांगात करती आघात पुरुषाशी. ए स्त्रीची संगती नको, स्त्रीचा परमार्थ नको, स्त्रीचा एकांत नको. ह्या माता मावल्या लागते ना आपल्या मागे. महाराज स्त्रीचा एवढा अन्याय स्त्रीवर नाही. मी चातुर्मासला होतो पहिल्या, आणि गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे नामदेव मंदिरामध्ये चिरंजीव पदावर 15 दिवस प्रवचन झाले होते. आणि तेव्हा त्या प्रवचनाला बोधे बाबा आम्हाला घेऊन जात होते. त्या प्रवचनाला कुठं? नामदेव मंदिरात. महाराज मला चांगलं आठवतं, या ओवीवर बोलताना शेखर महाराज बोलले होते की एका बाजूला तुकोबराय म्हणतात, साधू संत म्हणतात यारे यारे लहान तोर याती बोलते नारी नर, एका बाजूला म्हणतात नारी या नर या, आणि इथं म्हणतात नको नको स्त्रियाचा परमार्थ. हे कसं काय? त्याची संगती अशी आहे. ते असा अर्थ त्यांनी केला होता, साधक जर पुरुष असेल तर त्यांनी म्हणलं पाहिजे नको नको स्त्रियाचा परमार्थ, पण साधिका जर स्त्री असेल तिने ही ओवी अशी नाही म्हणायची. म्हणे त्या बाईने ही ओवी अशी म्हणायची, नको नको पुरुषांचा सांगा, नको नको पुरुषाचा एकांत, नको नको पुरुषाचा परमार्थ, आणि करती आघात साधिकेशी. आपल्या जीवनातली साधना पवित्र व्हावी या उद्देशा करताय. नको नको स्त्रीची संगती नको, स्त्रीचा एकांत नको. मग एक गृहस्थी साधक असेल ना, आता पुढे त्यांनी प्रश्न विचारला, म्हणे ग्रहस्थ साधक आहे आणि स्त्री सांडून जावे की तरी तर त्यानं जावं कुठं? गृहस्थी साधकानं नेमकं करायचं काय? हा प्रश्न कोणी विचारला? ग्रहस्थ्याने विचारला. नाथाने उत्तर दिलंय की स्वस्त्री तेही कार्यापुरते, बोलावे स्पर्शावे निरुते, पण आसक्त चित्त होणे तेथे सर्व थैव नसावे. स्त्री वाच स्वस्त्रिय वाचुनी नातळावी अन्य कामिनी. लय आता हे एक बोलवा. पहिली गोष्ट, त्यानं स्वतःच्या स्त्री सोडली तर अन्य स्त्रीशी तर चर्चाच करू नये, आणि स्वतःच्या स्त्रीबद्दल सुद्धा आला का ड्रोन पुन्हा, आणि स्वतःच्या स्त्रीला सुद्धा बोलावे स्पर्शावे, पण कार्यापुरते विधी पुरते कारण. कशी साधू संतांच्या वचनात एक वाक्यता असते, तुकोबारा म्हणतात विधी पुरते कारण, आणि बोलावे स्पर्शावे निरुते. स्वस्त्री कार्यापुरते, कार्यापुरते विधी पुरते कारण. म्हणून जीवाचं लय चिंतन करू नये. जीवाचं चिंतन काय करतं ते पत्नाला नेतं. ह्याला गुरुवर्य गुले बाबा एका ओवीरले गोड दृष्टांत द्यायचे. स्वप्ने हे परिव्राजे आपणचे कुटुंब होईजे, मग तयेचे मोहे धावीजे स्वैराजे स्वैराजे वे. हे की नाही ज्ञानोबराची ओवी? स्वप्ने ही परिव्राजे आणि आपणचे कुटुंब होईजे. त्याचा दृष्टांत आपल्याकडे परंपरेने दिला जातो. एक संन्यासी होते आणि त्यांचा चेला होता सोबत. तो बी आपला नेमकाच आलेला साधू महाराजाची सेवा करायचा. काय झालं, एका गावामध्ये जुनं गाव, चिरेबंदी मंदिर, आणि वटावर बसले, मधुकरी आणली, खाल्ली आणि बसले, आणि योगायोगानं तिथंच लग्नाची वरात आली. नवरदेव नवरी असं. तो साधक बिचारा निरागस, त्यानं गुरुजीला विचारलं, महाराज जी ये क्या है, ये क्या है? बेटा ये बारात है. वो कौन है? वो दूल्हा है.
उसके बाजू में बेटी वो कौन है? बोले दुल्हन है। इनका क्या हो गया है? बोले इनकी शादी हो गई है, इसलिए उनकी बारात निकली है। महाराज जी, शादी होने के बाद ऐसी बारात निकलती है? हाँ बेटा। हर एक की निकलती? हाँ बेटा। बारात निकलने के लिए शादी करना पड़ती है? हाँ बेटा। कोण ऐकायला? शिष्य। गुरु झोपले, शिष्य झोपले, शादी होती है, उसके बाद बारात निकलती है, घोड़े पर बैठाया जाता है, सहरा बांधा जाता है, ढोल ताशे बजते हैं, आगे लोग नाचते हैं, बाजू में दुल्हन होती है। पुन्हा तोच आगा जागता जो हसी जे म्हणे भावना भावी जे, डोळा लागत खेव देखी जे त्याचे स्वप्न, त्याला स्वप्न पडलं आणि हा स्वप्नामध्ये पोरगी बघाय गेला. कोण? गेला. पाहुण्याने उडबस चांगली केली. आता हे घुले बाबा नाही, आता मधात नामदेव आपल्याला घुसतो थोडस. आता घुले बाबाचा दृष्टांत 2 मिनिटं थांबला, मधात कोण घुसले? नामदेव आपा शामगावकर. म्हणजे गेला म्हणे ते लग्नात ते पोरगी पाहायला. मग पोरी पाहायला गेला त्याचा लय थाट असतो असं म्हणतात. हा दादा, त्याचा थाट. मग पाहुण्याला एक नंबर जीव घातलं. कोणाला? त्या पोराला. जेवण झाल्यानंतर त्याला विडा दिला आणि तो विडा खायला लागला. कोण? हे कुठं चाललंय पण स्वप्नात? खायला खायला विडा संपना. विडा काय संपना? त्यानं विडा म्हणून जागृतीत गोदडीचं कोपरात सगळीत बसला. स्वप्नात काय? विडा. पण त्यानं काय घेतलं म्हणे? गोदडीचा कोपरा घेतला आणि चगळीत बसला म्हणे विडा कामून संपना. त्यानं चगळून चगळून गोदडीचा कोपरा मोकळा केला. लग्न जमलं. कुठं? स्वप्नात. लग्न झालं. कुठं? स्वप्नात. आणि तो बायकोला म्हणू लागला, का ग तुझ्या बापाने पलंग थोडा छोटा दिला? छोटा दिलाय का? होता का तुमच्या घरी? ते चालू झालं ते लगेच स्वप्न सुद्धा बायको भांडती. तिचा जन्मसिद्ध हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क. मला एक फोटो आला होता, लय भारी फोटो, तुळशीराम महाराज. फोटो असा होता, वाघ उग भामट्यासारखा बसला होता आणि वाघीण डरकाळ्या पुढे होती. फोटो काय होता? वाघ शांत बसला होता, वाघीण डरकाळ्या फोडत होती. खाली एक वाक्य लिहिलं होतं, शेर हुआ तो क्या हुआ, आखिर बीबी तो बीबी होती है. शेर हुआ तो क्या. मला बी लय प्रश्न पडायचा. ते आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य मे तत्पशु भिरणारा. म्हणजे आहार निद्रा भय आणि मैथून सगळ्या योनीला असतं. आणि मग ते माझ्या बापानं बारका पलंग दिला. कशाचा बारका? मोठा आहे ना. ते म्हणले पण आपल्याला लेकरू झालं तर तुम्ही थोडं सारखं, मी थोडं सरकं. सरकलं. हे कुठं चाललंय? स्वप्नात. म्हणे दुसरं झालं तर म्हणे तुम्ही अजून पलीकडे सारखा, मी इकडे सरकं, मदत लेकरू. हे कुठं चाललंय? आणि ते दुसऱ्या लेकराच्या वेळी जे सरकलं तर वट्ट्याहून खालीच घसरलं. जे खाली पडलं त्याचं कंबरड मोडलं. बापरे, मेला रे. गुरु म्हणले बेटा क्या हुआ? म्हणे महाराज मैं नीचे गिर गया. लोकाला बोलवलं, निफाडला नेलं, इलाज केला. इलाज करून आल्या गुरुजी म्हणले नेमकं तुला काय झालं होतं? नेमकं काय झालं होतं? मग त्याने झालेला वृत्तांत सांगितला. गुरुजी म्हणले बाळा, ज्या अर्थी तुला स्वप्नामध्ये लग्न येतं त्या अर्थी तुझी ब्रह्मचारी राहण्याची अवस्था नाहीये. तू ऐकलं का? भ्रष्ट ब्रह्मचारी राहण्यापेक्षा शुद्ध ग्रस्त आश्रम कधी चांगला. तू लग्न कर म्हणे. नाही नाही गुरुजी, होती म्हणजे वासना, अज्ञानाचा भाग होता माझे शिरी, पण माझी जिरली. म्हण ती वासनाच माझी संपली. का स्वप्नली? ते म्हणे महाराज स्वप्नातली जर कंबर मोडी ती तर जागृतीतली काय काय मोडी न गये बाबा, मला नको. जाऊ द्या, दृष्टांत संपला. स्वप्ने ही परिव्राजे आणि आपणची कुटुंब होई जे. मग तयेचेनी मोहा धावी जे सैरा जेवी. म्हणून जीवाचं चिंतन माणसाला पतनाकडे नेतं. म्हणून जडाचं चिंतन नाही करायचं, जीवाचं चिंतन नाही करायचं. नुसते
ओव्या सगळ्याला दृष्टांत माहितीत पुराणातले निर्देश करून जातो. सीतेची जडाचं चिंतन लंकेत नेऊन ठेवतं आणि भरताला जीवाचं चिंतन 3 जन्म घ्यायला लावतं. 3 जन्म घ्यायला लावतं. कोणाचं चिंतन? ज्या जीवाचं चिंतन. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. म्हणून जीवाचं चिंतन नाही, जडाचं चिंतन नाही. मग जीवानं चिंतन कोणाचं केलं पाहिजे? तर देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण त्यातच मानवी जीवनाचं हित आहे. सगळ्याच्या पायाला दंडवत घालून तुकाराम महाराजांनी ते सांगितलेलं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. बाबा सगळ्यांच्या पायाला माझं एकच दंडवत आहे. काय करा? जडाचं चिंतन करू नका, जीवाचं चिंतन करू नका. मग काय करावं? मानवी जीवनाचं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करावं. महाराज तुमचा फारच टुमणा असतो, देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. पण आमच्याच मागं लागले असं नाही ना तुम्ही, सगळ्याच्या मागे. कोणाच्या? गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोद दोषे, चतुर विनोद दोषे, स्वभावे पूर्ण जाते, स्वभावे पूर्ण जाते. सकळा ते विनवणे करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. सकळा ते विनवणे करा विठ्ठल स्मरण, करा संत वाङ्मयाची संगती लावायला संत वाङ्मयाच पाहिजे. तुकोबारा काय म्हटले? सकळांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांच्या पायावर माझ्या दंडवत आहे. पण सकळाच्या म्हणजे कोणाच्या? ज्ञानोबाराच्या चरणाला. गाते श्रोते पाहते, चतुर विनोदे दुष्टिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळांच्या पाया माझे दंडवत. हो, या सगळ्यांच्या पायावर दंडवत आहे. देवाचं चिंतन करा. महाराज सगळ्याच्याच मागे लागले तुम्ही. चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. महाराज ते चिंतन केल्यानं मिळतं तरी काय हो? फायदा काय? अरे फायदेच फायदे त्या चिंतनाचे. अवघे होती लाभ एका या चिंतने. अरे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय मिळणार नाही देवाच्या चिंतनानं? महाराज तुम्ही सांगा ना काही फळ आम्हाला. मग तुकोबारायांनी लौकिक आणि अलौकिक 2 प्रकारच्या फळाचा विचार आजच्या अभंगात चिंतनाच्या फलश्रुतीत केला. त्यामध्ये अलौकिक फळाचा निर्देश आणि ती फलश्रुती महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पावविल ठाया पण
चिंतन केलं असता पांडुरंग चिंतिलिया, जडाचं चिंतन सोडलं, जीवाचं चिंतन सोडलं आणि पांडुरंगाचं चिंतन केलं तर मिळतं काय? अरे त्याचं चिंतन केल्यावर तो पावविल ठाया, आपल्याला मुक्कामावर नेऊन बसवी. ठाया हे ठिकाण म्हणजे काय? आपलं जे मूळ स्वरूप आहे तिथं नेऊन ठेवी. आणि माणसाला मूळ घरात गेल्याशिवाय, मूळ स्वरूपात गेल्याशिवाय जीवन पूर्ण नाही. माणूस स्वतःला परिपूर्ण मानतच नाही. त्याला व्यवहारातला दृष्टांत देतो. शिवडीमध्ये एवढं गरीब कोणी नाहीच म्हणा, पण कल्पना करा नामदेव, एक गरीब माणूस बिचारा शेतात जातो, सरपणाचा भारा आणतो, कोण्या बाईच्या दारात टाकतो, माय एवढा सरपणाचा भारा घे पण मला एक भाकर दे. देते बाबा, बस थांब. बाईनं भाकर द्यावी, कधी ठेसा भेटावा, कधी चटणी भेटावी, कारण भिकाऱ्याला स्वातंत्र्य नाही खाण्याचं. दारात भिकारी आला तर असाच म्हणू शकतो, माय काहीतरी दे. का भिकारी म्हणू शकतो, माय 2-4 बटाटे वडे तळून दे, एखादा पिझ्झा भाजून दे, नाही म्हणू शकत ते. त्याला हेच म्हणाल, काहीतरी दे, शिळ पाक दे, मज भीक काही देवा. भाकर घ्यायचा, खायचा. पण त्या गरीबाचा जो मेवना होता, तो मुंबईला राहत होता. मेवना म्हणजे बायकोचा आजा. मग भाऊ, हा मला अभ्यास नाही त्याचा, सांगायचा, मदत करायचा. तो मेवना कुठं राहत होता? ह्याची तर बायको मेली होती, पण त्यानं बिचाऱ्यानं कष्टानं एवढा श्रीमंत झाला, मलबार हिलला 10,000 स्क्वेअर फूट मध्ये बांगला. बारका झाला का? कीर्तनात किती मोठा बांधू शकतो आपण? 10,000 गुडघ्या एवढ्या भारी भारी फोमची गादी, एसी रूम, फिरायला ऑडी, नौकर चाकर, ह्याच्या आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. डेबिट संपलं तर क्रेडिट वापरा, खूप आहे आपलं. ह्याचा कोड हा, याचा कोड हा, सगळ्या सुख सुविधा, सगळी टीव्ही काय, नौकर काय, चाकर काय, सगळ्या सुविधा. आणि हा भिकारी इथं भीक मागून खात होता, तिथं कुठे गेला? पाहुण्याच्या भल्या मोठ्या बंगल्यात गेला. पण खरं सांगा, खरं सांगा, आपला घर छोटा असू द्या आणि पाहुण्याचा बंगला असू द्या, पाहुण्याच्या बंगल्यात किती दिवस करमत संतोष भाऊ? 1 दिवस, 2 दिवस. सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस. भानू महाराज 7 दिवस आपण दुसऱ्याच्या घरी राहू शकतो. काला झाल्यावर, काला झाला की मग त्याचा बंगला किती मोठा असू द्या, नाही करमत नाही. ते 2-4 दिवस राहिलं कुठं? मुंबईला. मला दाजी जातो राव शिवडीला. और राहा इथं. गुरुवारी मारुती बाबाचा दृष्टांत आहे, जातो म्हणे गावाकडे. ठीक आहे, आता तुमची जशी इच्छा आहे. त्यानं तपोवनचं तिकीट काढून दिलं, कुंदेवाडीला उतरला, पायी आपला पटरीनं इथपर्यंत आला. शिवडीत आला, आल्यावर झोपडीचं फाटक उघडलं, फाटक गोदड अंतरलं, चिमटलेल्या जन्मरच्या तांब्यात पाणी घेतलं, पिलं. मला आता बरं वाटलं. येशीच्या बंगल्यात नाही बरं वाटलं. त्याला बरं कुठं वाटलं? त्याच्या झोपड्यात. त्याच्या झोपड्यातच त्याला का बरं वाटलं? अरे बंगला होता दुसऱ्याचा, झोपडे पण आपलंय ना. जीवाला आपलं मिळाल्याशिवाय समाधान नाही. म्हणून आपल्या जीवनात आम्ही किती खटपट करू, आम्ही किती श्रीमंत होऊ, जोपर्यंत आम्ही आपल्या मूळ ठायाला, स्वरूपाला जाणार नाही, तोपर्यंत हे समाधान मिळणार नाही. हे ध्यानात ठेवा. याला वेदांतानं दृष्टांत लय गोड दिले, प्रसिद्ध दृष्टांत आहेत. म्हणे आपलं आपल्याला गोड वाटतं, परक्याचं गोड नाही वाटत. कसं? त्याला उदाहरण दिलं तर साळू नावाचा प्राणी, सायाळ. त्या सायाळाच्या अंगावर दाबणं एवढ्या काटे असतात. कोणाच्या अंगावर? त्या सायाळाच्या अंगावर दाबणं एवढ्याले काटे असतात. त्याला त्याचा त्रास होत नाही. त्याला बोरीचा जरी काटा टोचला तरी तो मरतो. मग सायाळ कुठं नरम आहे? त्याला बोरीचा काटा टोचला की सायाळ गेला म्हणून समजा. अंगावरचे अंगभर दाबणं एवढाले काटे, त्याचा त्रास नाही. पण एक चिमुटभर असणारा बोरीचा काटा, त्याचा त्रास का? दाबणा एवढे पण आपले एवढाच आहे, पण दुसऱ्याचा जमत नाही. हे जेव्हा गुडघे बदलले जातात, किडनी ट्रान्सफर केली जाते, किंवा लिव्हर बदललं जातं ना बुवा,
तुम्हाला काय वाटतं शरीर एकाएकी स्वीकारतं का? ते स्वीकारत नाही. शरीराला अशी सवय, त्याला परक काही जमतच नाही. बघा तुम्ही, जेवता जेवता मेथीची काडी दातात अडकली. श्रावण आहे आणि जेवणारा वारकरी म्हणून मेथीची काडी. दातात काय अडकली? मेथीची काडी. सगळ्याचे अनुभव सांगायचे मला. काडी निघेपर्यंत दम निघते का? दादा निघत नाही. जो बेचैन होतो माणूस ती काडी काहीच नाही मिळत, काय दातात घालून कशाने काढू जमतच नाही. आमचे शिवलिंग स्वामी आहेत ह्याचे, नाशिक रोडला राहता शिवलिंग स्वामी महाराज. त्यांनी वारीच्या वाटानं होते, ते दातात काहीतरी अडकलं, काढायला दमच नाही घेणार. म्हणजे काटा घेतला बाबळीचा आणि त्यानं दात टोकरले. त्या काट्यावर कोणतं विष होतं कोणास ठाऊक, त्यांचे आखे दातच काढावे लागले. मग कोणत्याही काड्या दातात घालू नये. काड्या केल्यावर आपलं बेकार असतं ते. नुसतं दात टोकण्याचं निमित्त झालं. स्वामीचे सगळे दात गेली, सगळे दात गेले. काय होतं काय माहिती, त्याच्यात इन्फेक्शन झालं विषारी, ते गेले. असो, दम निघत नाही. मग हे गुडघे बदलल्यावर, किडनी बदलल्यानंतर, लिव्हर बदलल्यानंतर काय केलं जातं? आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक ज्या शक्ती असतात, जी दुसरी निगेटिव्ह ऊर्जेला येऊ देत नाही, परक्याला सहन करत नाही, त्या सगळ्या रोगप्रतिकारक पेशी मारल्या जातात. सगळ्या लॉस कराव्या लागतात. बरं, खाण्यापिण्यात निर्माण होतात. म्हणून ट्रान्सफर केल्यानंतर बरेच दिवस त्याने गोळी दिली जाते. ती कशा करता? ह्या पेशा वाढू नये याच्या करता. म्हणून कोणताही अवयव बदलला तर त्याला फार डिसिप्लिन ठेवावं लागतं, कारण त्याला एवढं सुद्धा इन्फेक्शन सहन होत नाही. का होत नाही? कारण प्रतिकार करणाऱ्या पेशा त्याच्या लॉस केलेल्या असतात. शरीराला दुसरं सहन होत नाही. जाऊ द्या, लय दृष्टांत झाले, पण आता एक आठवला म्हणून सांगतो. एका माणसाच्या घरात घर 4च खोल्याचं आणि 25 माणसं राहिला, काय वाटत नाही. पण परका एवढं जरी लेकरू आलं बिघडून जात. माणसाला परक सहन होत नाही. आपलं आपल्याला मिळालं पाहिजे. हा सायकोलॉजीचाही नियम आहे आणि स्वरूपाच्या दृष्टीने शास्त्राचा तर आहेच आहे. मूळ ठिकाणाला गेल्याशिवाय जीवन समाधानी नाही. आणि मुळात ऐकलं का, आपल्या जीवनात हे दुःख आहे ते कशामुळे? तुकोबाराचं किती गोड प्रमाण आहे. भाकी तो करुणा गा जैसा सांडीला ठाव, जैसा ठाव सांडीला. जसं आम्ही स्वरूप सोडलं तेव्हापासून भाकी तो करुणा गा. कधी डोळ्याचं पात्र घेतो रूपाच्या दारात भीक मागतो, कधी कानाचं पात्र घेतो शब्दाच्या दारात भीक मागतो, कधी त्वचेचं पात्र करतो आणि स्पर्शाच्या दारामध्ये भीक मागतो, कधी जिव्हेचं पात्र करतो आणि रसाच्या दारामध्ये भीक मागतो, कधी नाकाचं पात्र करतो आणि गंधाच्या दारात भीक मागतो. हे कधीपासून सांग झालं? जैसा सांडीला ठाव न भरेची पोट कधी. आमची संसारात तृप्तीच झाली नाही. कधीपासून? जैसा सांडीला ठाव. जेव्हापासून आम्ही आमचं स्वरूप सोडलं तेव्हापासून. न भरे नाही निश्चळ पाव. आमच्या जीवनात स्थैर्यच नाही राहिलं. कधीपासून? जैसा सांडीला ठाव. काय पुढं? हिंडता भाग लोगा 184 गाव. 84 लक्ष गाव फिरत राहिलो. अरे कधीपासून? जैसा सांडीला ठाव. आम्ही आपलं मूळ स्वरूप सोडलं आणि या दुःखाच्या गर्तेमध्ये पडलो. आता हे दुःख जर संपवायचं असेल तर आम्हाला मूळ ठायाला जावं लागेल. आणि ते मूळ ठायाला जायला काय करायचं? काही करायचं नाही. पांडुरंगाचं चिंतन करायचं. तो पावविल ठाया, तो आपल्याला तिथपर्यंत नेऊन ठेवील. काही करायचं नाही. पांडुरंग चिंतिल या, बाकी काय नाही. त्याचं चिंतन करायचं. त्या मूळ घराला जायचं. मध्यम लावून द्या मला. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया.
माहेरा बाई बाई जाते माहेरा बाई बाई जाते माहेरा बाई बाई जाते माहेरा माझ्या मुळच्या घराला बाई तुम्हाला 1,500ची शपथ आहे मोकळ्या मनाने म्हणे जा कीर्तनामध्ये हा? तुमच्या भावाची शपथ आहे असं म्हणावं मावशाओ सध्या ना माझा भाऊसाहेब प्रत्येक कीर्तनात रट्टा चालू आहे आणि मी ते बोलणारच. तुम्हाला आता महिन्याला किती भेटणार आहे बोला? 1,500. तुम्ही काय झाले आता लाडक्या बहीण झाले. आम्ही एक नाथराव शिंद्याच्या गंजी पेटून दिल्या म्हणून आम्ही काय त्याचे लाडके भाऊ नाही. तुम्ही कोण आहेत? लाडक्या बहीण. महिन्याला किती मिळणार? 1,500. असे 1,500 तुम्हाला वर्षातून किती वेळा मिळणार? 12 वेळा. त्याचं तुम्ही काय करणार? एक बाईला विचारलं ताई तुम्हाला 1,500 रुपये भेटणार काय करणार? म्हणे महाराज आता नवऱ्याला काही टेन्शनच नाही म्हणजे आपल्या त्याला मागायचंच नाही. 1,000 रुपये ब्युटी पार्लरला आणि 500 रुपये मिस्त्रीला बस म्हणजे टेन्शन मिटलं. 1,500 तसं करायचं नाही. आता ऐका 12 हप्ते 1,500चे भेटणार. 10 तुम्ही खर्चा पण 2 हप्ते धर्मा करता खर्चा. 1 हप्ता गोर गरीबाला पेन वह्या घेण्याकरता द्या. एखाद्या गोशाळेला द्या आणि 1 हप्ता सप्त्याला द्या. 1 हप्ता धार्मिक कार्याला आणि 1 हप्ता सामाजिक कार्याला. मग काही सामाजिक कार्य निघू गावातलं बरोबर की नाही? सगळं तूप आपल्याच भातावर ओढू नये. समाजाकरता सुद्धा पाहिजे आणि आपल्या व्यासपीठाला समाजाचं भान असलंच पाहिजे. धुंडा महाराजाच्या 61चे अध्यक्ष मामासाहेब होते. धुंडा महाराज 61 झाली पंढरपुरात. दादा ऐकण्यासारखं आहे. आणि अध्यक्ष कोण होतं त्या समितीचं? मामासाहेब दांडेकर होते. आणि तेव्हा नेमकं चीन भारताचं युद्ध झालं होतं. चीन भारताचं आणि भारत देश आर्थिक मंदीच्या लाटेत आला होता. तेव्हा भारत सरकारनं जाहीर केलं होतं ज्या कोणा दातृत्ववान मंडळीला शासनाला मदत करायची त्यांनी मदत करा. आणि धुंडा महाराजांची 61 झाल्यावर उरलेल्या निधीचं काय करायचं तर त्या काळात मामासाहेबांनी 11,000 शासनाला पाठवले होते. हो 62 म्हणजे 62ला युद्ध झालं ना. 62 ते 70च्या दरम्यान मधली घटना आहे. म्हणजे मामा 68ला गेले. म्हणजे त्या काळात 62 ते 68च्या दरम्यान मामासाहेबांनी त्या काळातले 10,000 रुपये बरं शासनाला दिले. पण मावशाऊ 1 हप्ता धर्माला 1 हप्ता समाजाला वर्षातले 12 हप्ते देताल ना. आणि तुम्ही जर दिले नाही तर मला शाप लागन. मी दात खाऊन शाप देईन. मा शाप लय बेकार. शाप एक आहे जर तुम्ही 1 हप्ते दिले नाही योजनाच बंद पडत. हो लाडकी बहीण तिघायची ना 500 500 500 ते तिघाचे असो चौघाचे असो तुम्ही जर दिले नाही तुमच्या ध्यानात राहू द्या. मग देणार ना 2 हप्ते धर्माला आणि समाजाला. अरे हो म्हणा नाही तर नाही म्हणा काहीतरी म्हणा ना. ठीक कुठून आलो तुम्ही? इकडे पावविल बाई बाई जाते गे माझ्या मुळच्या घराला. अरे मुळाच्या घराला गेल्याशिवाय जीवन पूर्ण नाही. पण ते मूळचं जे ठिकाण आहे जीवाचं जे गंतव्य आहे सगळ्याचा धाव त्याच दृष्टीने आहे. ती धाव कधी संपल तो का म्हणे धावा
आहे पंढरी विसावा. तुका म्हणे हाव आणि पुढे खुंट येईल धाव, पावविल ठाया. पण कधी पांडुरंग चिंतिलिया. काही करायचं नाही, फक्त पांडुरंगाचं चिंतन करायचं. महाराज कसं चिंतन करायचं? दृश्यतेत्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. वृत्ती जर तरल असेल तर त्याच्या स्वरूपाचं चिंतन करा. नाही तेवढी ज्ञान असेल तर त्याच्या चरित्राचं चिंतन करा. त्याची कथा सुद्धा काय आहे त्याचं चिंतन आहे, म्हणजे त्याचं चिंतन करा. आणि काहीच जमत नसेल तर सगळ्यात सोपे आम्हा नामाचे चिंतन, नाम चिंतन करा. दिवसातून एक काळ असा काढा, वेळ असा काढा की देवाचं चिंतन करा. आम्हा नामाचे चिंतन. रामकृष्ण नारायण तुका म्हणे क्षण, खाता जेविता न विसंबो. आम्ही विसरणार नाही नामाचं चिंतन. नामाचं चिंतन काय करतं? कधीतरी शबरीला विचारा काय करतं. शबरी कशा कुळातून कुठे गेली सगळ्याला माहिती. मतंग ऋषीनं 2 उपकार केले म्हणे शबरीवर. श्रवण में नाम दिया और आश्रम में स्थान दिया. लय गोड एक महात्मा म्हटले. मतंग ऋषीनं काय केलं म्हणे? शबरी को श्रवण में नाम दिया और आश्रम में स्थान दिया. 2 गोष्टी केल्या. शबरी नामचिंतन करत राहा आणि आता झाडात राहू नको, या आश्रमात राहा. मतंग ऋषी कुठे गेले? निघून गेले निजधामाला. आणि शबरी श्रवण में दिया नाम, आश्रम में दिया स्थान. त्या स्थानावर त्या नामाचं चिंतन करत बसले. आता ते आपल्याला कीर्तनात म्हणायला परवानगी नाही, पण लयच गोडे उभं होते. रामा रघुनंदन म्हणून दाखवा ना आम्हाला, लयच गोडे. आश्रमात या कधी रे सेन, आश्रमात या कधी रे सेन. रामा हे माझे साधना, आणि तिच्या नाम चिंतना करता काय झालं पहा. ऐका, लय गोड चिंतन आहे मंडळी, लक्ष देऊन ऐका. राम वनात का गेले? पूर्व पक्ष निर्माण केला. राम वनामध्ये का गेले? म्हणे राक्षसांना मारायला गेले. राक्षसाला मारायला गेले. राक्षसाला जर मारायला निघाले असते तर सैन्य घेऊन निघाले असते ना. सैन्य कुठं सोबत होत? नाही, राक्षसाला मारायला नाही गेले. मग राम वनामध्ये का गेले? म्हणजे फिरायला गेले. माणूस वलकल निसून फिरायला जात असतो का? भोग संपन्न होऊन जात असतो फिरायला. भोग संपन्न होऊन जात असतो. चला, फिरायला नाही गेले. मग राम प्रभू वनात गेले का? स्वामी राजेश्वरानंदजी लय गोड भाव सांगतात. ना वो युद्ध के लिए गए, ना वो घूमने के लिए गए. राम प्रभू वन में इसी कारण गए. एवढ्या करता राम प्रभू वनात गेले. कशा करता? कारण शबरी नाम चिंतन करत बसली होती, तिच्या करता गेले. नलगती सायास जावे वनांतर. बघा तुम्ही, राम प्रभूने लग्नाच्या आधी एकांत नामचिंतक स्त्रीला तारलं आणि एकीला लग्नानंतर. 2 आधी अहिल्या तारली आणि नंतर शबरी तारली. बघा, अहिल्या आणि शबरी मध्ये फरक आहे. अहिल्या ऋषी पत्नी आहे, शबरी शबर जातीत जन्माला आलेली आहे. अहिल्या माता विवाहित आहेत, सगळ्यांना माहिती, कथा विस्तार करत नाही. शबरी मात्र विवाह मंडपातूनच पळून आलेली आहे. बघा तुम्ही, म्हणून अहिल्याच्या बाबतीत लय गोड चिंतन आहे म्हणजे. ते काय झालं? तुळशी रामायणामध्ये अहिल्या उद्धारानंतर गंगा अवतरणाची कथा आली. एका विद्वानाने सांगितलं, खरं तर अहिल्याचा उद्धार झाला, आता प्रभूला लवकर जनकपुरीमध्ये जायचंय. मग गंगा अवतरणाची कथा सांगण्याची काही आवश्यकताच नाही. इथं गंगा अवतरणाची कथा का सांगितली तो भाग निराळा आहे, पण मला पाहिजे ते भाव या असा आहे की शबरी तिथे अहिल्या काय केलं? अहिल्याने घडू नये, पण तिच्याकडून चूक घडली. जीवनामध्ये माणसाकडून चूक घडूच नाही, पण घडल्यावर म्हणे माणसाने दगड व्हावं.
ऐकताय ना? चूक घडली जीवनात तर माणसानं काय व्हावं? दगड व्हावं. दगड काय करतं? दगड पावसालाही भीत नाही आणि दगड उन्हालाही घाबरत नाही. माणसाकडून चूक घडली तर दोन प्रकारची माणसं आपल्या जवळ येतात, एक निंदा करणारे आणि एक सहानुभूती देणारे. जाऊ दे भाऊ, असं होतच असतंय, जाऊ दे दाद्या, असं होतच असतंय, पण माणसानं मागची चूक मागं टाका, पुढे सुद्धा राहो, आम्ही तुझ्या सोबत आहे ना. सहानुभूतीचा वर्ग. नालाय का, तुला अक्कल होते का, असा का वागला, असे बोलणारे असतात. दोन्ही प्रकारचे. शहाण्या माणसाने दगड व्हावं म्हणजे काय व्हावं? जे निंदा करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि जे सहानुभूती दाखवतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. बऱ्याच वेळा सहानुभूती ही स्वार्थापोटी असते आणि सहानुभूती कोण्या अंगानं आहे हे कळणं लय अवघड आहे. कारण आपल्याला गोड बोलणारे कोणाला शिक्के मारून येतील सांगता येत नाही. खरंय, अवघड आहे, अवघड आहे. म्हणून दोघांपासून सावध राहिलं पाहिजे. उलट पक्षी ऐकलं का? विरोध करणारे प्रत्यक्ष शत्रू आहेत आणि स्तुती करणारे अप्रत्यक्ष शत्रू आहेत. प्रत्यक्ष शत्रू परवडतो, अप्रत्यक्ष शत्रू परवडत नाही. हे ध्यानात ठेवा. हमको तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. लहानपणापासून शेर त्यातला शेर आवडतो मला. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरी कश्ती डूबी वहां जहां पाणी कम था. अशी स्थिती आहे. काय करावं? दगड व्हावं. लोकांच्या स्तुतीलाही किंमत देऊ नये, लोकांच्या निंदेलाही किंमत देऊ नये. अजून तिसरं करावं म्हणे, एकांतात जावं आणि एकांतात जाऊन प्रभूचं नाम चिंतन करावं. हे चिंतन केलं ना, आपोआप एक दिवस असा येतो, देव येऊन आपला उद्धार करून जातो. पावविल ठाया फक्त एक पांडुरंग चिंतिल्या. नामचिंतन करा, स्वरूपाचं करा, लिलेचं करा. महाराज त्याचं चिंतन केलं तर तो आपल्याला मूळ ठिकाणावर नेऊन पोहोचवतो, नुसते प्रमाण देतो. आता पावी जेल घरा या दातारा संगती, तिथपर्यंत नेतो. म्हणजे महाराज ते झालं, मानवी जीवनाचं गंतव्यस्थान मिळेल, सगळं होईल. पण माणसाला आता जीवन आहे तोपर्यंत पण सुखानं जगायचंय ना. त्याच्याकरता तो काय करतो, त्याच्याकरता तो काय करतो, त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात आहे. त्यासी चिंतिली या मनी, त्यासी चिंतिली या मनी, त्यासी चिंतिली या मनी, त्यासी चिंतिली या मनी. थोडक्यामध्ये विचार सांगतो. त्याशी चिंतिलिया म्हणे, त्याचं मनातून चिंतन केलं तर तो काय करतो, चित्ताला गवसणी करतो. गवसणी शब्दाचा अर्थ काय? विण्याची गवसणी पाहिली ना आपण, तशी गवसणी करतो. आपल्याला नाथाने लय गोड समजून सांगितलंय, ते सांगतो. ज्ञानोबाच्या 2 ओव्या देतो, व्यवहारातलं उदाहरण देऊन हा विषय पूर्ण करतो. ऐका, नाथ महाराज काय म्हटले. एका जनार्दने धन्य खंडेराव त्यावर कुंचावारे, एका जनार्दने धन्य खंडेराव त्यावर कुंचावारे, एका जनार्दने धन्य खंडेराव त्यावर कुंचावारे, एका जनार्दने धन्य खंडेराव त्यावर कुंचावारे.
अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. या अभंगाची एक आठवण सांगतो. विठ्ठल बाबा बोले वैकुंठवासी व्हायच्या आधी जोग महाराज सप्त्यातीने हा अभंग घेतला होता. बोले अहम वाग्या सोहम वाग्या. बाबांनी शेवटच्या काळात ना आम्ही कापडे रे हा अभंग घेतला. एकदा घेतला अहम वाग्या सोहम वाग्या, एकदा घेतला लाड केली कमी संतांची. तर अहम वाग्या सोहम वाग्या. वाग्या तू अहमास देवोहम म्हणणारास किंवा सोहमास तो मी म्हणणारास, पण तू एक केलं पाहिजे, प्रेम नगराची वारी केली पाहिजे. ती वारी करण्याकरता काय केलं पाहिजे? सावध झालं पाहिजे. काय केलं पाहिजे? भजनाला लागलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? देव कैवारी केला पाहिजे. सावध होऊनी भजनी लागा. आधी सावध व्हा, भजनाला लागा आणि भजनाचा उद्देश देव ठेवा. ते करत असताना इच्छा मुरडीला पाहू नका, नरकात पडाल. बोधबुद्धी ज्ञान देवता महाद्वारामध्ये उजळा, म्हणजे विचार संपन्न होऊन भजन करा. हे करा, सर्वेंद्रिय देवाला समर्पित करा. आत्मनिवेदन हा बरी तोडगा देवाला अर्पण करा. अहो हे सगळं केल्यावर खंडेराव काय करेल? खंडेराव एक करेल, त्यावर कुंचा वारी, त्याला कुंची घालील. माता मौल्या जुन्या मातांना कळल्या, नवीन बायाला नाही कळायचं. टोपर वेगळं, चंची वेगळी, कुंची वेगळी. बाया काय करायच्या जुन्या काळ? टोपर कसं शिवावं लागत होत माहितीये का? असा गुडगा करायचा आणि गुडघ्याचं माप घ्यायचं. गुडगा माझा नाही आणि गुडघ्याच्या मापावर लेकराला काय करायचं? टोपर. आधी टोपर. आणि कुंची काय असते? अंगभर असते. तो कुंची घालील कोण? खंडेराय. कुंची म्हणजे काय? ज्ञानोबाची ओवी गोड आहे, लगेच गोडच मिटून जातो. चित्ता केली गवसनीची पण. ऐका, देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा, म्हणजे आत्मबोधाचा पांजिरा सुयेत. त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो, मग त्याला आता संसारातले कोणते दुःख होत नाही. अरे बायको मेली तरी त्याच्या तोंडातून शब्द हे निघतात. बाईल मेली मुक्त झाली. दिवाळे निघाले तरी त्याच्या तोंडातून शब्द निघतात. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. म्हणजे दुःखाला तोंड देण्याची ताकद त्या साधकाला प्राप्त होते. नामचिंतन करणाऱ्याला व्यवहाराचा त्रास होत नाही. त्रास असतो पण त्रासाचा त्रास होत नाही. कळो नये सुख दुःख, तहान हरपली भूक, अशी त्याची अवस्था होते. चित्ता करी गवसने पावावया फळ, अंगी असावे हे बळ. मानवी जीवनाचं परम साफल्य ज्या स्थानात आहे, ज्या ठिकाणात आहे, ते फळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एकच बळ काम देईल, आणि ते म्हणजे हे असावे हे बळ. हे बळ कोणतं? चिंतनाचं बळ. मेल्यानंतर तुमच्या बँकेत किती आहेत हे देव पाहणार नाही. मेल्यानंतर देव तुम्ही नामचिंतन किती केलंय हे पाहणार आहे. फलश्रुती बँक बॅलन्स बघून नाही, तुमचा टर्न ओव्हर बघून नाहीये. तुमचा तुम्ही एकरी काय उत्पन्न काढत होता हे एम विचारणार नाही. आम्ही विचारू, आम्हाला उद्योग नाही काय, आम्ही विचारू, पण एम नाही विचारणार. एम विचारणार का रे नरद्या दिला होता का? दिला होता. मृत्यूलोकात? हो. भारत देशात? हो. नाशिक जिल्ह्यात? हो. निफाड तालुक्यात? हो. शिवडी गावात? हो. सप्ताह असायचा का? असायचा. कीर्तनाला रिकामपण होत. हान फटका. का रे नतोशिंग बाबा होते का तुमच्या गावात? हो. लक्ष्मण बाबा होते का? हो. पाया पडायला गेला तसल्या भानगड. हान फटका. हान फटका. हो. यम धर्म म्हणे तया दोषी आहेस, कार्य केशवाशी चुकली ती. चुकली ती कथा पुराण श्रवण, दिले तुम्हा कान डोळे मुख, काने डोळे मुख संताची संगती, न धराच चित्ती न चराच चित्ती सांगितले. अरे सांगितले संती तुम्हा उगवणी, सांगितले संती तुम्हा उगवणी. तुम्हाला संतांनी एवढं तळमळीने सांगितलं, ऐकलं का? दंडो आम्ही रागे म्हणे यमदूत. दंडो आम्ही रागे म्हणे यमधर्म. तो असे फटके मारतो, नाही त्या यम असे करू ना. त्याला दयाच नाही. दृष्टांत काय दिला तुकोबारायने त्या यमा करता? दुष्काळ पडला एका गावात आणि एकाकडे उग शेततळ्यात पाणी होतं, म्हणून 1-2 बिघे त्यानं बाजरी केली आणि अशी फुलवऱ्यात आली व बाजरी. अशी बाजरी जोमात आली. सगळे शिवडीकर म्हणायचे काय म्हणावं, आमक्याचं भाग्यच वेगळं, आमक्याचं भाग्य वेगळं. बरं शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण, पीक आले
परी केले पाहिजे जतन. ते जतन कसं करायचं? गोपनीशी गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटे, हा कटापळती मग श्वापदाचे थाटे. दिवसभर पाखरापासून राखायची म्हणे, रात्री पेटोनी आगटी राहे जागा पालटून. संध्याकाळची आगटी पेटवायची, जागा पालटून बसायचं. कशा करता? ते सुगीला आलेलं पीक जतन करण्याकरता. जीवापाड त्यानं काय केली? ती बाजरी जपली. जीवापाड याची कुटवर करशील निगा, ते निगा केली. पण एक ओढाळ गाय होती. ओढाळ गाय कळते ना? ती ओढाळ जनावर गेलं आणि त्याने एक दिवशी कोपरं खाल्लं. असा जीव कातवला. दुसऱ्या दिवशी तिथंच उभा राहिला. पण लकलेली गाय, ते ओढाळ जनावर दुसऱ्या दिवशी आलं आणि त्या गायनं, बरं ती एकटी येत नाही, अवघा नेला परिवार, तिची अवघी आघाडी घेऊन येत असते. ती कुरण खायला एकटी येतच नाही, सगळ्याला घेऊन येते. बघा तुम्ही त्या जाण्या गायचं कसं असतं, एकटी आली सगळेच येतात. एक आली आणि तिकडून मालक पळत यायला लागला. बाकीच्याला दिसलं, बाकीचं पळालं, त्याच्यातलं एक जनावर तिथं थांबलं. कुठं? तिथं. त्या लक्षात नाही मालक आल्याला. मालक जवळ आला आणि त्या जनावर म्हणू लागला, हे नंदीनाथा, का बरं माझ्या गरीबावर असा अन्याय करता? असं करत जाऊ नका, याच्यानंतर उद्या येत जाऊ नका. असं करतो शेतकरी, असा करतो. हातात काठी घेतो. आपला मराठवाड्यात शब्द आहे, का तू हानी तू ताकद असे. ओढाळ सापडे जैसे धान्या, नाही त्या यमाशी करुणा. म्हणून यमधर्म म्हणे तया दोषी अशी. कार्य केशवासी चुकले ती. म्हणून पैशाचं बळ तिथं नाही कामी यायचं फळाला जायला, ना सत्तेचं बळ तिथं कामी येणार नाही. तिथं एकच बळ कामी येईल, चिंतनाचं बळ. म्हणून पावविल ठाया आपलं तिसरं चरण काय म्हणलं मी? पावावया फळ अंगी असावे हे बळ. महाराज म्हणतात, तुका म्हणे तई सिद्धी ओळखती पायी. असं जर चिंतन केलं तर नाम चिंतकाला सगळ्या सिद्धी जाग्यावर प्राप्त होतात. त्या कशा होतात? अशा साधू संतांची एक दोन गोष्टी उदाहरणाखातर आपल्याला पाहिजे. एकदा देवाचं भजन करा, फक्त 5 मिनिटं घेणार आणि सेवा पूर्णत्वाकडे नेणार. विठोबार कुमारे सिद्धी ओळ गती पायी. सगळ्या सिद्धी त्याच्या पायाजवळ येतात. नामचिंतकाला असा जप तपन मंत्राची बुटबुटी करण्याची काही आवश्यकता नाही, सगळं जाग्यावर येतं. ते नामदेव राय ज्ञानोबा तीर्थयात्रेला गेले आणि गेले राजस्थानात, मारवाड देशात, आणि गेले ते ज्ञानोबा राय नामदेवरायला तहान लागली. नामदेवा काय म्हणतात ज्ञानदेवा, तहान लागली, तहान लागली म्हणे. कसो आता भेटल, देव काहीतरी करील, देव काहीतरी करील. कोण म्हणतं? नामदेव राय. ज्ञानोबा योगी आहेत, त्यांना एक विहीर दिसली. विहीर फार खोल होती. राजस्थानातल्या विहीर फार खोल आहेत, रुंदीला कमी आणि खोलीला जास्त असतात. मला फार दिवसाचा प्रश्न आहे दादा, तेव्हा ते कटर नव्हते, काय नव्हते, त्या काळात त्या लोकांनी एवढ्या खोल विहिरी खोदल्या कशा असतील?
बरं त्याचा व्यास 5 आणि 4 फुटाचा असतो एवढाच, पण ते खोदलेले आहेत फार मोठ्या मोठ्या विहीर खोल. आणि मग ज्ञानोबा म्हटले नामा पाणी प्यायचं, हो प्यायचं म्हणले. हा थांबले, बघ माझी किमा आहे आता. लघिमा नावाच्या सिद्धीचा वापर केला ज्ञानोबारायांनी. योग्य ज्ञानोबाराय लघिमा सिद्धीचा वापर केला. लघिमेत काय असतं, शरीर हलकं आणि छोटं करता येतं. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, हे सूक्ष्म रूप धरलं ना कोणी, हनुमंतानं सूक्ष्म रूप धरलं. ते सूक्ष्म रूप कसं धरलं म्हणजे त्याचं कारण आहे. सूक्ष्म रूप धरलं म्हणजे लघिमा नावाची सिद्धी येते. सिद्धीनं बारकं रूप धारण केलं. गेले ज्ञानोबाराय गेले, पाणी पिलं, वर आले. नामदेवाला विचारलं, नामदेवा पितो का पाणी? हे असं सिद्धीचं पाणी पित नसतो म्हणे. आणि मग पाण्याचं काय करशील? देव देईल. खरं देईल काय? देईल. नामदेवरायांनी आसन मांडलं, विठ्ठल 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 चिंतन करायला लागले. कुठं? मारवाड देशात. आणि पंढरपुरात पांडुरंग म्हणतो, रुक्मिणी आज माझा डावा कालवतो लोचन, करीत तसे स्फुरन वाम बाहू, उपसर्ग उद्वेग होता ती जीवाशी, कवना जीव लगाशी झाले कष्ट. असं गोड प्रमाणे तीर्थावट लय गोड. रुक्मिणी आज माझा डावा का लवतो लोचन, माझा डावा डोळा का बरं लवतो म्हणे, करीत तसे स्फुरन वाम बाहू. हे हात माझा स्फुरण का करतो? कारण असं असतं, बाईला शुभ संकेत झाला तेव्हा तिचा डावा डोळा लवतो आणि उजवी बाई स्फुरण पावतो. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहू. पण पुरुषाचा संकेत वेगळा असतो, त्याचा उजवा डोळा लवतो. आणि अशुभ शकुन जर असला, अशुभ शकुन, तर उजवा डोळा लवतो आणि वाम भाऊ स्फुरण करते. त्याच्या उलट असत. आज माझा डावा का लवतो लोचन आणि करत असे स्फुरण वाम भाऊ. रुक्मिणी असं का ग होतं ह्याला कळत नाही का? पण भक्ताचा महिमा वाढवायचा. हो, उद्वेग उपसर्ग होता ती जीवाशी. आगाज मला कशातच करमत नाही, ना काकड्यात मन लागतं, ना भजनात, ना शेजारतीत, ना महानैवेद्यात, ना महाआरतीत माझं मन लागतं. उद्वेग उपसर्ग होता ती जीवाशी. रुक्मिणी कवन्या जीव लगाशी होती कष्ट, कोण्या जीव लागाला कष्ट होतात ग? रुक्मिणी म्हणजे का बरं असं जाणून नेमते होता तुम्ही? तृषा कांत नामा करी तसे धावा. अहो तुम्हाला कसं कळत नाही? अहो नामाला ताण लागली, तुमच्या नामाला तृषा कांत झालाय आणि तुमचा धावा करतोय. हा माझ्या नामाला ताण लागली. महाराज देव गेले आणि देवानं काय केलं, त्या विहिरीला एवढं पाणी आलं, गडगडीत कूप उदके वसंडाला आणि कृतांती खवळाला सिंधू जैसा. तीर्थावळीतले प्रमाण येते. त्या विहिरीला एवढं पाणी आलं तर त्या विहिरीचं पाणी 800 वर्ष झालं नामदेवराय अजून आटलेलं नाही. ती विहीर अजून आहे मारवाड देशात, अजून आहे. सांगण्याचं तात्पर्य, नामचिंतकाला वेगळ्या सिद्धीच करायची गरजच पडत नाही. आपला विश्वास कमी पडतो. हो, जाग्यावर येतो. आता मी नामदेवराय सांगितले, आता माझे गुरुवर्य बोधे बाबा सांगून कीर्तन सांगतो. मला वाटतं बोधे बाबाचा परिचय देण्याची गरज शिवडीला मुळीच नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. पण ही घटना सांगतो, सिद्धी काय असते. बरं, बाबाच्या अस्तित्वात असतानाची नाही, बरं नंतरची. आधी अस्तित्वातली घटना सांगतो बाबाची, सिद्धी काय असते. देवीदास होता बघा, देवीदास बुवा आपल्या यशवंत भुवनामध्ये लय जाल माणूस होता, कडक होता थोडा स्वभावाने देवीदास. बाबा सकाळी बाबा काकड्याला निघाले नित्यनेम करून. बाबा हे मी प्रत्यक्षदर्शी बरं या घटनेचा. आजचा पंक्तीवाला आलेला नाहीये बरं, तेव्हा फोन पे नाही, फोन नाही, काय नाही. पंक्तीवाला आला तर पंगत, पंक्तीवाला आलेला नाहीये आणि धान्य सगळं संपलेलं आहे. आणि बाबाकडे आमच्या चातुर्मासला 50 ते 60 विद्यार्थी आणि बाहेरचे जो 250-300 विद्यार्थी रोज जेवायला बाबाकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. गेले बाबा, काकडा पाहिला. घटना आहे बरी घडलेली. काकडा पाहिला आणि काकडा पाहून दर्शन घेऊन तेव्हा लगेच प्रदक्षिणेला निघायचो. प्रदक्षिणेला निघालो बा पश्चिम द्वारातून. रुक्मिणीचं दर्शन घेऊन, बळीरामदादाचं दर्शन घेऊन, गुप्तलिंगाचं दर्शन घेऊन, कळस असा पाहून आपण पश्चिम द्वारातून
बाहेर पडतो, नारदाच्या गादीवर एक शब्द खोटा बोलणार नाही. तेवढ्यात एक म्हातारी आली, तिथं बसलेली होती. बाबा बाबा, मला चालता येत नाही, जरा माझ्या जवळ यावं. काय माहिती, विठ्ठल विठ्ठल. बाबाला मौन असायचं. काय नाही म्हणले, माझी लय दिवसाची इच्छा होती तुमच्याकडे पंगत द्यावा, पण तिथपर्यंत येऊ शकत नाही. हे 5,000 रुपये घ्या आणि पंगत घाला. निवृत्ती बुवा, मी सगळं दृश्य पाहत होतो, मला अंगावर काटा येतो. कोणती साधना केली बाबानं, कोण्या गिरी कंदारात गेले, काय केलं बाबानं? आम्हा नामाचे चिंतन, नामचिंतन केलं. नामचिंतनानं सगळ्या सिद्धी दारात येतात. बरं, नामचिंतकाची सिद्धी ते श्राद्धामध्ये असा विचार आहे, आपले पितर जेव्हा मरतात आणि जेव्हा तो आर्यमा नावाचा देवदूत, आपलं पितर देवता कावळा नावाचा दूत देतो आणि त्याला पाठवतो ना, तो कुठं पाठवतो? तो म्हातारा जिथं आयुष्यभर राहिला त्या घरी, सगळ्यात आधी मोठ्याच्या घरी येतो म्हणे. जिथं राहिला म्हणजे जुन्या घरात जो राहतो तिथं पितर आधी येतात. परत तिथं कोणी दिसलं नाही, कोणी श्राद्ध केलं नाही, मोठ्या पोराच्या दारात जातात. मग 2 नंबरच्या जातात. ह्या पोराने केलं नाही तर पोरीच्या दारात जातात. कारण श्राद्ध करायचा मान जेवढा पोराला आहे, जर पोराने केला नाही तर जावयाला सुद्धा तेवढाच अधिकार आहे. म्हणून पोरगाच पाहिजे, पोरगाच पाहिजे. पोरी झाल्या, डोक्यात टेन्शन घ्यायचं नाही. पोरगा झाला पोरगा करील, पोरगा नाही झाला तर पोरगी करील, आणि दोघं नाही झाले ना, पांडुरंगावर विश्वास ठेवा, पांडुरंग तुमचं श्राद्ध करील. पंढरपुरात घटना घडलेली आहे. एक वारकऱ्याला पंढरपूरची ओढ होती, लेकरू बाळ नव्हतं. त्यानं घरदार विकलं गावचं आणि पंढरपुरात जागा घेतली. दुर्दैव असं, त्या पैशात फक्त जागाच मिळाली, बाकी उदरनिर्वाहाला साधन नाही. बिचारा भिक्षा मागायचा, करायचा, खायचा. बायको मेली, तो एकटाच राहिला. कुठं माहितीये का? हे सारडा धर्मशाळा आहे का? आपण चंद्रभागा घाट चढतो, सारडा धर्मशाळा, आणि मागं रेड्डी एलम दिंडी, एक रेड्डी एलम संस्था आहे वास्करवाड्याच्या या बाजूला. तिथे त्या बोळी तो वारकरी राहत होता. लोक म्हणायचे, अरे भाऊ, तुला आता पोरगा नाही, तुला पाणी कोण पाहिजे? कोण पाहिजे? आहे ना म्हणले पांडुरंग, आहे ना पांडुरंग पाहिजे म्हटले. दादा, पंढरपुरात घडलेली घटना नाही, लय 100-200 वर्षाची नाहीये, या 40-50 वर्षापूर्वीची घटना आहे. ज्या दिवशी तो वारकरी मेला त्या दिवशी त्याच्या उशाला मंदिरातला चांदीचा तांब्या सापडला. अरे वारी साधना बारकी, हरिपाठ साधना बारकी, नामचिंतन साधना बारकी. आमचा विश्वास कमी पडायला लागला. सगळं मिळतं याच्यामध्ये. आता पहा, मी सांगत होतो, बाबा राहिले यशवंत भुवनामध्ये, अजून सुद्धा सिद्धी काम करते. लॉकडाऊन पडलं आणि दुसरं जरा ढिल्लं होतं लॉकडाऊन, कार्तिकीला, दुसऱ्या कार्तिकीला. पण आपले काही विद्यार्थी चोरून लपून रात्रीचे यशवंत भुवनात 50 जण आले. निवृत्ती भाऊ, किती? 50 जण आले एकादशीला रात्रीचे. आता द्वादश सोडायची, पोरांच्या खायची व्यवस्था काय? तिथं प्रमोद भाऊ होते ठाकरे. त्यांना प्रश्न पडला, घरात तर आता मठामध्ये धान्य 2-4 जणांचं, 50 जणाला काय खाऊ घालायचं? कसं खाऊ घालायचं? कसं यांचं व्हायचं? असं करत करत ते झोपले. डोळा लागतो ना लागतो, घटना ऐका बरं. खाच्या वाड्याचं दार वाजलं. त्यांना वाटलं एखादा विद्यार्थी अजून आला असेल, म्हणून प्रमोद भाऊ पटकन उतरले, खाली गेले, दार उघडलं. ऐका बरं घटना, ऐका. तर दारामध्ये असा ठळक गंध लावलेला, मधात बुक्का लावलेला, पांढरे शुभ्र कपडे घातलेला, टोपी घातलेला, गळ्यामध्ये करोती काटाचं उपन्न टाकलेला एक माणूस मोटरसायकलवर आला. तेलाचा डब्बा, डाळ, तांदूळ, पिठाची गोणी आणून दिली. आणि तो मला, बाबा महाराज, ते बोधे बाबा इथं राहत होते ना, मी दरवर्षी इथं पंगत देत होतो, बाबा जरी गेले तर मला ती पंगत चालू ठेवायची म्हटली. लॉकडाऊन मला कोणी परत सकाळी येऊ देणार नाही. मग रात्रीच आलो, जसं घडल तसं वारकरी जीव घाला. याला म्हणतात तुका म्हणे तई आणि सिद्धी ओळगती बाई. एक बोलू, नतुसिंग बाबाचा आणि तुमचा काय रक्ताचा संबंध?
काय संबंध आहे शिवडीकराचा आणि त्यांचा रक्ताचा? उत्तर काय? काहीच नाही. तुमच्या गावचे आहेत ते? काहीच नाही. पण जे लोक असा काळ आहे बापाची कोणी सेवा करीना, पण तुम्ही लक्ष्मण बाबाची नतोसिंग बाबाची एवढी सेवा केली. का केली? त्यानं नामचिंतन केलं आणि त्या सिद्धीनं तुम्हाला ती करायला लावली. त्या सिद्धीला ती करायला लावली. तो का म्हणे तै सिद्धी ओळगती पायी, म्हणे एक करा, पांडुरंगाच्या चिंतनाचं बळ मिळवा. वेळ संपली आपली. पण तुकोबा तुम्ही एवढं ठासून बोलता, तुम्हाला हे फळ मिळाले का? मला मिळाले म्हणून बोलतो. सवरीतलं गोड प्रमाणे सरळ सांगू थांबू. टाक रुका सांड रांडे कागे केली गोवी. टाक रुका म्हणजे पैसा हे वैभव तू टाक, सांड रांडे हे सगळं वैभव तू टाक, कागे केली गोवी. तू प्रतिबंध का करतेस या जडाचा? आणि मी तुला का रांडे म्हणतो? पुसूने आले ठाव म्हणून देते शिवी. मी मूळ ठिकाणावर जाऊन आले, ठाव पुसूने आले म्हणून देते शिवी. मी त्या ठिकाणावर जाऊन आले म्हणून सांगते. मग तुको बराय अनुभवातून सांगतात आणि तुको बरायच्या अनुभवाचा मी अनुवाद करतो. एकच आता संतांच्या चरणी मागतो, जो अनुवाद आम्ही केला त्याचा अनुभव आम्हाला यावा आणि आमचंही जीवन चिंतनामध्ये प्रवृत्त व्हावं, अशी प्रार्थना देव आणि संतांच्या चरणी करून ज्ञानेश्वर माऊली अश्विन शुद्ध त्रयोदशीला बोधे बाबाचा 5 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन आळंदी या क्षेत्रामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये करायचं ठरलं. कारण बाबाचा आपल्याला उत्सवच करता आला नाही. बाबा आले, बाबा निर्याण ठेवलं बाबाने, लॉकडाऊन पडलं. म्हणून पंढरीभाऊ असतील, उल्हास महाराज असतील, आम्ही सगळ्या गुरुबंधू मंडळीने एक कार्यक्रम करायचं ठरवलंय. त्या कार्यक्रमाला आपण यावं अशी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी, वारकरी शिक्षण संस्थेच्या चरणी, माझे गुरुवर्य तात्याच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 जय